Good evening, students. Good evening, sir. Today we will discuss about the political ideologies under the Introduction to Political Science Value Added class. आज आपण राजकीय विचारसरणी कोणकोणत्या आहेत हे समजून घेणार आहोत या व्हॅल्यू एडेड क्लासच्या अंतर्गत. विचारसरणी खूप महत्वाचा भाग आहे. विचारसरणी ही माणसाला स्वतःला देखील संपवून टाकण्यापर्यंत दिशा देत असते. व्हाय आयडियोलॉजी इज इम्पॉर्टंट? बिकॉज it provoke individual person to finish his or herself. इसलिए आइडियोलॉजी बहुत इंपॉर्टेंट रहती है और वो समझना इन पर्टिकुलर टुडेज स्ट्रक्चर very important. Even you want to study the ancient or in medieval period, so what kind of ideology they believed or what kind of ideology prevailed in that time, it should be very important to understand the structure of that period. इसलिए आइडियोलॉजी बहुत इंपॉर्टेंट चीज है कि क्या है आइडियोलॉजी, कि उस टाइम में पर्टिकुलर ब्रिटिशर्स क्यों ऐसे बिहेव कर रहे थे, कौन सी आइडियोलॉजी उन्होंने अडॉप्ट की थी, एंशियंट पीरियड में कैसा था इंडिया का स्ट्रक्चर, तब कौन सी आइडियोलॉजी थी. ये आइडियोलॉजी बहुत इंपॉर्टेंट रहती है क्योंकि वो हर एक इंडिविजुअल को ये प्रोसेस में खींचती है. आप कितना भी चाहो कि मैं इसमें ना जाऊं, लेकिन आइडियोलॉजी ऐसी चीज है कि आपको उसमें खींचती ही है. इवन ये जो है ना अपन सोवियत रशिया जो बोलते हैं, या इवन जर्मनी सेकंड वर्ल्ड वॉर जो है, हिटलर का नाम जो लिया जाता है, वो भी क्यों लिया जाता है? तो उसके अंतर्गत क्योंकि उसके अंतर्गत केवल आइडियोलॉजी ने रोल प्ले किया था, और वो आइडियोलॉजी के कारण ही सेकंड वर्ल्ड वॉर हुआ. हिटलर की फिलॉसफी वो थी कि पूरे वर्ल्ड में कौन श्रेष्ठ कौन है, तो जर्मन्स लोग है, और इसलिए पूरे विश्व पर किसका राज्य रहना चाहिए, तो वो जर्मनी का रहना चाहिए. तो इसके पीछे जो है नाजिज्म जो अपन बोलते हैं, या इटली में तब मुसोलिनी था जो फैसिस्ट आइडियोलॉजी को बिलोंग करता था, उसका भी यही कहना था, और इसलिए वो दोनों साथ में आए थे. इसलिए मैं आपको बताने की कोशिश कर रहा हूं कि आइडियोलॉजी ये समझना बहुत जरूरी है. इवन टुडेज पॉलिटिक्स, विच काइंड ऑफ आइडियोलॉजी एडॉप्टेड बाय पर्टिकुलर पॉलिटिकल पार्टी एंड व्हाई. इसके रीजन आपको यदि आइडियोलॉजी आप बराबर पढ़ोगे और रिलेटेड टू दैट द सोसाइटी स्ट्रक्चर आप पढ़ोगे, तो आप डेफिनेटली आपको उसके बारे में पता चलेगा. इसलिए अपन एक ज्यादा डिटेल में नहीं पढ़ने वाले, क्योंकि एक ही क्लास है आज का और लास्ट कल क्लास रहने वाला है. लेकिन ये सब बेस है क्योंकि नेक्स्ट सेमिस्टर में आप थॉट पॉलिटिकल थिंकर वी आर गोइंग टू स्टडी. आप सब लोग तुम्ही सगळेजण पुढच्या वर्षी आपण पुढच्या सेमिस्टरमध्ये पाश्चिमात्य राजकीय विचारवंत शिकणार आहोत. हा विचारवंत म्हणजेच कोणत्या तरी आयडियोलॉजीला बिलॉंग करणाराच असतो तो, हे लक्षात ठेवा.
त्याच्यामुळे त्याची आयडियोलॉजी समजून घेतली तर त्याचे विचार तुम्ही तसेच समजून घेऊ शकता. जसं आपण म्हणतो ना की एखाद्या घरातलं स्ट्रक्चर कसं आहे बा, समजा एखाद्या घरात समजा तुम्हाला खूप भांडणं दिसत असतील, त्याच्यातला एखादा मेंबर जर सोसायटीमध्ये मिक्स झाला तर पहा सोसायटीमधले लोक काय बोलतात. सोसायटीमधले लोक हेच बोलतात, अरे बाबा याच्याशी नका बोलू, हा एकदम भांडणालाच उठेल. कारण काय, त्याच्या घराचा इम्पॅक्ट हा त्याच्यावर झालेला असतो. The atmosphere of every individual definitely impact himself or herself, and that's why he behave like that. Whatever he behave in his or her house, in same his behavior we find that in the society. That's why we should know that what kind of ideology adopted or accepted by every individual or every society or any particular nation. Why we say that the Chinese are different than Indian? The basic difference between the Chinese political system and Indian political system, they belong to the communism. They accepted, they adopted, and they followed. But India, we accepted democratic secular ideology, and we accepted, we follow. This is the big difference between these two countries. If we want to compare with these two nations about the political system, what is the communism, what is democratic or secularism? If we want to analyze, we want to understand, we should know that what is the ideology. That's why I am just briefly give you idea about the ideologies and the meaning of ideology. Okay, सबको समझ में आया है? Yes, sir. हाँ. Yes, sir. What is ideology? A belief system that society can be improved by following certain doctrines, usually ends in ism. A belief system. Belief system means जिसके ऊपर उनका विश्वास है. बिलीफ सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे की त्या आधारावरती ते सगळेजण डेव्हलप करणार. विश्वास ठेवतात. म्यूट करत चला, सगळेजण म्यूट ठेवत जा आपला. ज्याच्यावर सगळेजण विश्वास ठेवतात अशा प्रकारची व्यवस्था की जी समाज व्यवस्था, त्याच्यातून समाज व्यवस्था काय होते, ही तिचा विकास होत जातो म्हणा, की त्याच्यात बदल होत जातो. हे कशाच्या आधारावरती, तर सर्टन इझम. इझम म्हणजे काय, इझम म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, जसं गांधीवाद. वाद हा जो शब्द आहे ना, त्याच्या आधारा त्याला इझम म्हणतात. आणि वाद म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो की ते भांडण नाही आहे इथे. वाद म्हणजे एक प्रकारची आयडियोलॉजी आहे की ज्या आयडियोलॉजीचा स्वीकार मी केला आहे आणि त्या आधारावरती इतरांनी देखील करावा, हा सातत्याने माझा आग्रह असतो. आणि त्याच्याकरता मी वेगवेगळ्या विचारांचा, काही वेळा वेगवेगळ्या कृतींचा मी आधार घेतो आणि जास्तीत जास्त सोसायटीने ते ऍक्सेप्ट करावं याच्यासाठी मी प्रयत्नशील असतो. व्हॉट काइंड, व्हाय वी से दॅट द बिलीफ सिस्टीम, बिलीफ सिस्टीम मीन्स द इन दैट बिलीफ सिस्टम सोसाइटी कैन बी इम्प्रूव. सोसाइटी इंप्रूव होती है उसमें by following certain doctrines. Doctrine means certain kind of rule regulation, certain kind of principles, usually ends in ism. We say that Naxalism, we say that liberalism,
we say that communism, we say that individualism. These ism word means certain kind of ideology that one person adopted and constantly tries to adopt that ideology in the society. इसलिए अपन बोलते हैं ना, वो ये गांधीयन फिलोसॉफी वाले है, ये वो गांधीवादी है बोलते हैं अपन. गांधीवादी जब बोलते हैं मीन्स क्या है? दैट पर्टिकुलर पीपल totally accepted the philosophy mentioned by महात्मा गांधी जी. अपन कुछ लोगों को अंबेडकरवादी बोलते हैं. द फिलोसॉफी मेड बाय डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर, they accepted willingly, and not just they accepted, they also constantly are trying to accept these principles by the society members. इसलिए वो जो आइडियोलॉजी है, और इसलिए वो उनको आप देखते होंगे सोसाइटी में, तो आपको लगता होगा कभी कभी, अरे क्या है ये लोग, कैसे बिहेव करते. नहीं, लेकिन वो एक नशा है आइडियोलॉजी है. नहीं, वो नशा ऐसी रहती है कि वो कुछ धूप पानी कुछ नहीं देखती. वो बस आदमी उसमें इतना बह जाता है कि वो खुद फिनिश भी हो जाए तो भी फर्क नहीं पड़ता उसको. इसलिए ये आइडियोलॉजी का इंपॉर्टेंस इन टुडेज वर्ल्ड इज वेरी इंपॉर्टेंट. अपन बोलते ना कैपिटलिज्म है, बोलते कैपिटलिज्म. ब्रिटिश अपना यूएस और इन पर्टिकुलर फॉरेन कंट्रीज और यूरोपियन कंट्रीज बिलीव ऑन कैपिटलिज्म. नाउ इन अवर स्ट्रक्चर देखो, अपने यहाँ पे भी कैपिटलिज्म बिल्टअप हो रहा है. आपको यदि पता होगा तो कैपिटलिज्म वर्सेस कम्युनिज्म, ये जो बैटल चला आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर, मींस सोवियत रशिया एंड यूएस. सोवियत रशिया बिलोंग टू कम्युनिज्म एंड यूएस बिलोंग टू द कैपिटलिज्म. ये जो टसल चली उसमें कैपिटलिज्म जीता. क्यों जीता बोलते हैं अपन? क्योंकि डिसोल्यूशन हो गया सोवियत रशिया का, और उसी के कारण फिर कैपिटलिज्म सभी तरफ फ्लरिश होते हुए आपको दिख रहा है. अपने आप की सोसाइटी का स्ट्रक्चर आप देखो ना, आप अपने सब पिताजी से कभी बात करके देखो, वो ये जो मॉल का स्ट्रक्चर अपन देख रहे हैं ना अभी सोसाइटी में, वो मॉल का स्ट्रक्चर कहीं पे भी नहीं था अवेलेबल. ना मोबाइल थे. जितने भी मॉडर्न इक्विपमेंट्स अपन अभी आप सब यूज कर रहे हो, वो कोई भी चीज कम से कम एक 15-20 साल पहले की बात आप देखोगे तो आपको दिखाई पड़ेगा कि नहीं, कुछ भी ये अवेलेबल नहीं था. लेकिन अब सब अवेलेबल हो गया है. तो अवेलेबल हो गया है, वो कैपिटलिज्म है. वो इज्म आपको खींचता है. आप बोलोगे सर ऐसा कैसा हमको खींच रहा है? देखो, आप कभी कभी आपके जेब में पैसे भी नहीं रहते, फिर भी आप मॉल चले जाते हो, क्योंकि आपको पता है मॉल में जाने के बाद आपको कुछ नहीं करना है, आपको सिर्फ घूमना है वहां पे. और सपोज आपके जेब में 100 रुपए है ना, तो वो मॉल 100 रुपए आपके जेब में से कैसे निकाल लेता है आपको हवा भी नहीं लगती. ये कैपिटलिज्म की ताकत है. उसके बहुत सारे ड्रॉबैक्स है, नो डाउट, बट उसके फायदे ये भी है कि इंडिविजुअल पर्सन कैन ग्रो बेटर इन कैपिटलिज्म, क्योंकि वहां पे फ्रीडम रहता है. कम्युनिज्म में ये नहीं रहता. कम्युनिज्म में सोसाइटी ग्रो, इसका इंपॉर्टन्स ज्यादा रहता है. द्वितीय महायुद्धानंतर जी काही विचारधाराचा जो संघर्ष तुम्हाला दिसतो, समजा कधी तुम्हाला कोणाकोणा ऐकायला मिळत असेल, तुम्हाला हाच ऐकायला मिळेल. एक साम्यवादी व्यवस्था आणि एक भांडवलशाही. साम्यवादी म्हणजे कम्युनिझम आणि कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाही व्यवस्था. आणि शेवटी भांडवलशाही व्यवस्था ही जिंकली आणि सोव्हिएट रशिया जे काही संपुष्टात आला, त्याच्यामुळे कम्युनिझमही संपला बा. आणि त्याच्यामुळे फक्त एकच आयडियोलॉजी राहिली, म्हणजे एंड ऑफ आयडियोलॉजी. अशा प्रकारचे डेनियल बेलनी जे स्टेटमेंट दिले हे या पद्धतीनेच दिलेले आहेत.
की सगळ्यांनी आता एकच व्यवस्था स्वीकारली आहे बा, पण प्रत्यक्षात आजही चायनामध्ये कम्युनिझम आहे. आणि त्या कम्युनिझममुळे काय काय प्रॉब्लेम्स होऊन राहिलेले आहेत सोसायटीमध्ये किंवा इन वर्ल्डमध्ये हे आपण पाहतो आहे. इवन वी डिडंट गेट प्रॉपर इंफॉर्मेशन अबाउट द चाइना. कोरोना अपन ये पैंडेमिक सिचुएशन है, अपने यहाँ पे रेगुलर फिगर आप लोगों को दिखते हैं कि कितने, हाँ आज 2.5 लाख लोग कोरोना पॉजिटिव हुए, कितने डेथ हुए, ये रेगुलर अपडेट आपको मिल रही है. लेकिन चाइना के बारे में आपको नहीं मिलेंगी. जो भी मिल रही है ना वो फिगर बराबर नहीं है, क्योंकि वो कम्युनिज्म की जो सिस्टम है, एवरीथिंग कंट्रोल्ड बाय द गवर्नमेंट. इवन मीडिया, अपने यहाँ की मीडिया गवर्नमेंट के कंट्रोल में नहीं आती, इसलिए मीडिया को जो लगा वो मीडिया दिखा सकती है. लेकिन चाइना में ये नहीं है, और इसलिए वहाँ का सोसाइटी का जो डेवलपमेंट है वो उस कम्युनिज्म के हिसाब से चलती है. आप बिलीव नहीं करोगे, लेकिन चाइना में एक बार स्टूडेंट्स ने बहुत बड़ा एजिटेशन किया था, और वो एजिटेशन गवर्नमेंट ने 2-4 बार वार्निंग देके भी उस स्टूडेंट ने वो फिनिश नहीं किया. तो क्या किया गवर्नमेंट ने, सीधा मिलिट्री को बुला के डायरेक्ट फायर करने को लिए लगाया. 1500 स्टूडेंट ऑन द स्पॉट मारे गए, लेकिन कुछ भी उसकी कोई न्यूज़ नहीं, कुछ नहीं हुआ. अपने यहाँ पे एक सिंगल डेथ भी होती है ना, तो उसकी इंफॉर्मेशन वर्ल्ड के कोई भी कॉर्नर तक चली जाती है. ये डिफरेंस होता है कम्युनिज्म में और डेमोक्रेटिक सेक्युलर सिस्टम में. इसलिए आइडियोलॉजी समझ लेना, आइडियोलॉजी का इंपॉर्टेंस समझ लेना, इट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर एनी सोशल साइंस स्टूडेंट. What are the political ideologies? Just look at first democratic, an ideology that puts emphasis on the rule of the majority. ये तो आप लोगों को बताने की जरूरत नहीं है कि डेमोक्रेटिक सिस्टम एंड मीन्स क्या, डेमोक्रेटिज्म मीन्स क्या, जहां एवरीथिंग शुड बी कंट्रोल्ड by a people, by a majority people. Majority word क्यों आता है? Because we see that in general election not 100% people voted to the particular winning candidate. Winning candidate just gets 30% or 32% vote, but other votes can be divided in between the other candidates, but only 32% voting he is to be declared by the election commission is a winning candidate. ये जो कहा जाता है, क्यों अपन बोलते कि 32% सिर्फ है, वो उसको वोटिंग कितना मिला, 32 मिला, लेकिन वो 32 बाकी लोगों से ज्यादा है, इसलिए वो जीत के आता है. इसलिए मेजोरिटी ये वर्ड आया. मेजोरिटी जो सोचती है वो ही यहाँ पर चुन के आता है. इसलिए डेमोक्रेटिक सिस्टम में बोला गया है कि द रूल ऑफ द मेजॉरिटी. लोकशाही व्यवस्थेमध्ये तुम्ही पहा, तुम्हाला समजेल की बहुमत ज्यांना मिळालेलं आहे, जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा ज्यांच्या मागे आहे, तो व्यक्ती जिंकून येतो, तो व्यक्ती राज्य करतो. म्हणजे काय करतो? त्याला काय 100% लोकांनी वोटिंग केलं असतं का? नाही. 100 पैकी 30% देखील वोटिंग त्याला मिळालं असेल, पण इतर जे उमेदवार आहेत त्याच्यापेक्षा त्याला जास्त मिळाल्यामुळे तो कॅन्डिडेट हा जिंकतो आणि सरकारमध्ये त्याचा समावेश होतो. म्हणून राजकीय या लोकशाही मध्ये म्हटलं गेलेलं आहे की बहुमत असणाऱ्या किंवा बहुमत लोकांचा जो काही कल असेल त्याला डेमोक्रेटिझम मध्ये अधिक महत्त्व दिल्या गेलेलं आहे.
सेकंड आयडियोलॉजी काय आहे? सोशलिझम. सोशलिझम म्हणजे काय? समाजवाद. समाजवाद, समाजाला अधिक महत्व आहे. लोकशाहीमध्ये काय होतं? लोकशाहीवादमध्ये म्हणा किंवा लोकशाहीमध्ये जे लोकांना अधिक महत्व आहे. पास तिथे शाही शब्द आलाय. मी तुम्हाला मागेही सांगितलं की बाबा राजा, राजेशाही आपण शब्द वापरतो. तर राजेशाही म्हणजे काय? जिथे राजा हा सर्वोच्च असतो त्याला राजेशाही म्हणतात. पण तो राजा कसा असतो? हा प्रजेचं हित साधणारा असतो. म्हणून तो शासनाचा चांगला प्रकार म्हटलेला आहे. तेच हुकुमशाही पण तेच आहे. तिथे राजा एकच असतो, फक्त तो स्वतःच्या स्वार्थाला अधिक महत्व देतो. म्हणून हिटलरला आपण हुकुमशाह म्हणतो, तर शिवाजी महाराजांना आपण राजे म्हणतो. म्हणून हा दोन, हुकुमशाही आणि राजेशाही हा फरक आहे. तसंच लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोकांना अधिक महत्व आहे. लोकांच्या हातात सगळे अधिकार आहेत. लोक ठरवतील कोणतं संविधान आहे, लोक ठरवतील आमचं सरकार कोणतं निर्माण होईल, हे सगळं लोक ठरवतील. ते काही एका इंडिव्हिज्युअल व्यक्ती नाही ठरवणार. मला समजा वाटत नसेल की नाही हे संविधान बरोबर नाहीये, तर मी ते कॅन्सल करू शकत नाही. हा, बहुमत लोक जे जास्तीत जास्त लोकांना वाटत असेल की हे संविधान योग्य नाही, तर ते कॅन्सल होऊ शकतं. म्हणून आजही आपल्या इथे संविधान टिकून आहे, कारण की जास्तीत जास्त लोकांचा त्या संविधानावरती विश्वास आहे. इसलिए मैं ये सोशलिज्म भी वैसा ही है कि इन डेमोक्रेटिक सिस्टम से अपन फिर एक बार मैं और समझा देता हूं कि जैसा वी बिलीव दैट आवर कॉन्स्टिट्यूशन इज गुड फॉर आवर सेल्फ. इफ वन पर्सन सेज दैट नो इट इज नॉट गुड, but he has not power to declare it void. Why? Individual person's opinion, although important in democratic system, but cannot be changed whole system, because the majority of the people supports that particular system. ये बात बहुत इंपॉर्टेंट चीज है, क्योंकि जहां पे मेजॉरिटी ऑफ पीपल का सपोर्ट है वहां पे इंडिविजुअल पर्सन कुछ नहीं कर सकता. तो इसके बाद जो है सोशलिज्म, दे गिव मोर इंपॉर्टेंट टू द डेवलपमेंट ऑफ द सोसाइटी. दे गिव द कंट्रोल टू द हैंड ऑफ द होल सोसाइटी. दे सेज दैट एवरीथिंग शुड बी कंट्रोल्ड बाय द सोसाइटी, not individual person. In democratic system we see that every individual person has equal right to develop herself or himself, but in socialism there is no right to the individual person to grow herself or his self individually. They say that if society grows, definitely individual person can be grow. इसलिए कोई भी इज्म ये आप जब पढ़ोगे तो उसके पहले का प्रीफिक्स क्या है ये अच्छी तरह से समझ लेना. सोशलिज्म, इसलिए सोशल मीन्स सोसाइटी. गांधीज्म मीन्स गांधी की आइडियोलॉजी को जहां पे इंपॉर्टेंस दिया गया है उसी को गांधीज्म कहते हैं. अम्बेडकरिज्म, अम्बेडकरिज्म मीन्स अम्बेडकर जी के जो थॉट है जिसको इंपॉर्टेंस दिया गया है उसको अम्बेडकरिज्म कहा जाता है. तो वैसा ही ये सोशलिज्म है, यहां सोसाइटी को इंपॉर्टेंस है, नॉट इंडिविजुअल पर्सन. अपने यहां पे भी आप देखो मिक्स इकोनॉमिक सिस्टम है कि सम प्रोजेक्ट्स कंट्रोल्ड बाय द गवर्नमेंट एंड सम प्रोजेक्ट्स कंट्रोल बाय एन इंडिविजुअल पर्सन. इसलिए देखो जो इंपॉर्टेंट सेक्टर्स है वो इंपॉर्टेंट सेक्टर्स कंट्रोल्ड बाय द गवर्नमेंट, जैसा एक रेलवे डिपार्टमेंट है या पोस्ट ऑफिस है. ये इंडिविजुअल पर्सन यदि कंट्रोल किया रहता तो वो सब इंटरेस्ट के लिए किया रहता, लेकिन ये सब गवर्नमेंट के हाथ में है, इसलिए पब्लिक वेलफेयर के हिसाब से वो चलता है. ये जो पब्लिक वेलफेयर पॉलिसी है वो कहां से आई है?
वो सोशलिज्म से आई है, इसलिए वी एक्सेप्टेड सोशलिज्म। समझ में आ गया सबको? Yes, sir. Sir. उसके बाद कम्युनिज्म। दिस इज वेयर एवरी मेंबर ऑफ द कम्युनिटी owns all the wealth, shall take part to attain this wealth, and shall be given on the share according to his needs. ये कम्युनिज्म है, मैंने आपको जो बोला, everyone should work, but whatever gain created by all people should be divided between the people according to their needs. इसलिए आप चाइना में जब जाओगे तो आपको कभी भी दिखाई पड़ेगा कि नहीं, सब कुछ इंडिविजुअल पर्सन के हाथ में नहीं। जैसे अपन इंडिया में आप एक फैक्ट्री लगा लोगे तो वहां से जितना भी आपको गेन आएगा वो आपके पास जाएगा, उसके ऊपर किसी का कंट्रोल नहीं रहता है। लेकिन कम्युनिज्म में ऐसा नहीं है। ये कम्युनिज्म इतना, मैं आपको आइडियोलॉजी को इंपॉर्टेंस आपको बताने की कोशिश कर रहा हूं कि जो 1917 में जो सोवियत रशिया में जो ये हुआ ना रिवॉल्यूशन अंडर द लीडरशिप ऑफ लेनिन, तो ये कम्युनिज्म ही था ये। और ये कम्युनिज्म कौन है, कौन है इसका मेन फिलोसोफर? तो कार्ल मार्क्स। तो कार्ल मार्क्स ने बोला था कि इकोनॉमिक सिस्टम शुड बी कंट्रोल्ड बाय द सोसाइटी, नॉट इंडिविजुअल पर्सन। उसका कहना ही ये था कि ये जो अपन कुछ लोग बहुत रिच दिखते हैं और मैक्सिमम पीपल अपने को जो क्या बोलते हैं अपने को उसको पुअर दिखते हैं। व्हाई वी सी दैट? बिकॉज द इकोनॉमिक सिस्टम, व्हेन वी सी इकोनॉमिक सिस्टम इज कंट्रोल्ड बाय इंडिविजुअल पर्सन, वी सी दैट देयर आर ओनली टू क्लासेस। सर हाँ, मराठीमध्ये सांगा. मराठीतून सांगतो ना, थांब ना, एकदा इंग्लिश मधून कंप्लीट होऊन जाऊ दे. मग काय होतं, माझा टेम्पो सुटून जातो, मग मला पुन्हा प्रॉब्लेम जातो. मी सांगतो मराठीतून, टेन्शन नको, बिलकुल सांगतोय की कम्युनिज्म जो है कि व्हेन इकोनॉमिक सिस्टम इज कंट्रोल्ड बाय इंडिविजुअल पर्सन, then we see that in that society there are only two class, rich and poor, industrialist or labor. These two class only we find that. I am not saying that his statement is given by the Karl Marx. That's why he said that if we want to finish classless, we want to create classless society, we should give the economic system to the hand of whole society. और ये फिलोसॉफी तब लेनिन ने वहां पर सोवियत रशिया में ऐसी रखी कि वहां पे जो एक एरिस्टोक्रेसी थी वो फिनिश होगी। इतना बड़ा रिवॉल्यूशन हुआ, लेबर क्लास इतना इन्फ्लुएंस हुआ वो आइडियोलॉजी से, फिर वही से वो सोवियत रशिया क्रिएट हुआ। कम्युनिज्म म्हणजे, कम्युनिज्म हा कोणी मांडला मेन, हा याचा मेन फिलॉसॉफर कोण आहे? त्याचा मेन फिलॉसॉफर आहे कार्ल मार्क्स. या कार्ल मार्क्सने हा कम्युनिज्म मांडलेला आहे. त्याचं म्हणणं काय होतं की सगळी व्यवस्था समाजाची ही आर्थिक घटकावरती अवलंबून असते. समाजातले वर्ग देखील आर्थिक घटकावरच तयार होतात. आणि तो म्हणतो की समाजात दोनच वर्ग असतात, एक श्रीमंत आणि एक गरीब, दुसरा वर्गच नसतो. आणि हे दोन वर्ग कशाच्या आधारावर तयार होतात? तर आर्थिक घटकाच्या आधारावर. त्याचं म्हणणं आहे की या समाज व्यवस्थेमध्ये आर्थिक घटक जेव्हा जेव्हा व्यक्तीच्या वैयक्तिक हातात राहतो तेव्हा श्रीमंत व्यक्ती हा अधिक श्रीमंत होत जातो आणि गरीब व्यक्ती हा गरीबच राहतो किंवा अधिक गरीब होत जातो. त्याची ती फिलॉसॉफी आपण शिकणार आहोत या सेकंड सेमिस्टर मध्ये. त्या तुम्हाला मी अजून चांगल्या पद्धतीने सांगेन की काय आहे ती फिलॉसॉफी. त्याचं म्हणणं काही चूक नव्हतं, पण नंतर व्यवस्था बदलली, अनेक वेगवेगळे वर्ग देखील तयार झाले की जी गोष्ट त्यांनी मांडली नव्हती, त्याच्यामुळे त्याची आयडियोलॉजी ही नंतर मागे पडली.
पण तुम्हाला या आयडिओलॉजीचं महत्व हे तुम्हाला सांगतोय मी. या आयडिओलॉजीनी त्या जेव्हा झारशाही ज्याला म्हणतात, झार राजा जो होता तिथे सोव्हिएट रशियामध्ये, ती संपूर्ण व्यवस्था लेनिनच्या नेतृत्वात त्यांनी या आयडिओलॉजीच्या आधारावरती पालती केली. म्हणजे पूर्णतः ती झारशाही संपुष्टात आली आणि सोव्हिएट रशिया हा निर्माण झाला आणि त्याचा प्रमुख लेनिन राहिला. म्हणून विचारधारेचं महत्व हे खूप मोठं आहे. आजही चायनामध्ये कम्युनिझम आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की 1917 मध्ये लेनिनच्या नेतृत्वात तिथे झाली, ते 1949 मध्ये माओ त्से-तुंगच्या नेतृत्वात चीनमध्ये क्रांती झाली ना. ही जी क्रांती झाली ही देखील या कम्युनिझम या आधारावरच झाली. फक्त एवढंच आहे की तिथे लेबर क्लास होता सोव्हिएट रशियामध्ये, तर चीनमध्ये शेतकरी वर्ग होता. माओ त्से-तुंगनी शेतकरी वर्गाला हाताशी घेतलं आणि हीच आयडिओलॉजी त्यांना अशी समजावून सांगितली की तो शेतकरी वर्गाने पूर्ण स्वतःची आहुती देखील त्या आंदोलनात द्यायला तयार झाले ते, आणि म्हणून तिथे कम्युनिझम निर्माण झाला जो आजही टिकून आहे. त्यात बरेच मॉडिफिकेशन त्यांनी केलेले आहेत. तो भाग नंतर आपण जेव्हा कधी सिस्टीम त्याची शिकायची वेळ आली तर शिकू. पण ही आयडिओलॉजीची ही ताकद आहे. ही ताकद तुम्ही समजून घेतली पाहिजे. म्हणून कम्युनिझम हा खूप महत्वपूर्ण आहे. फक्त एवढंच आहे की कम्युनिझमला वर्ल्डमध्ये फार एक्सेप्टन्स नाही राहिलं. व्हाय? बिकॉज देर इज नो स्कोप टू एन इंडिविजुअल पर्सन टू डेवलप हर सेल्फ और हिमसेल्फ. इसलिए आपको जो दिखेगा कम्युनिज्म सिर्फ चाइना तक ही दिखेगा, बाहर नहीं दिखेगा, क्योंकि वहां पे स्कोप जो है वो बहुत लिमिटेड स्कोप है. बट दिस आइडियोलॉजी, इवन ये जो अपन बोलते हैं ना बंगाल में क्या है, कम्युनिज्म ही तो है. कम्युनिस्ट पीपल, so many communist people we see that, even Naxalists, they also believe in the principle mentioned in the communism. इसलिए वो देखो ना, इसलिए मैं बोलता हूँ वो आइडियोलॉजी जो आपको बताती है वैसे ही आदमी बिहेव करने लगता है. जो अपने को दिखते हैं ना कि नक्सलिस्ट क्यों वेपन्स का यूज करते हैं, क्योंकि वो उनके दिमाग में वो घुसा है जब तक अपन वेपन्स का यूज नहीं करेंगे ये लोग अपने आप को सत्ता नहीं देने वाले, और उसके आधार पे ये सब चलते रहता है. बट मैक्सिमम पीपल डोंट सपोर्ट सच काइंड ऑफ फिलोसॉफी, इसलिए वो फिलोसॉफी ज्यादा इन्फ्लुएंशियल अपने को दिखती नहीं. जहां जिस सेक्टर में वो इन्फ्लुएंशियल रहती है वहां पे इंडिविजुअल पर्सन कैन डू एनीथिंग ऑन द इन्फ्लुएंस ऑफ दैट फिलोसॉफी. इसके बाद लिबरलिज्म. Liberalism means everything should be liberal. Everyone has right. Everyone has right to develop himself, herself according to that particular person capacity. आप में ताकत है तो आप डेवलप हो जाओ. ये यूरोपियन में ज्यादा चलता है. ये यूरोपियन कंट्रीज में ये फिलोसॉफी ज्यादा इन्फ्लुएंशियल आज भी है, और लिबरलिज्म से ही वो कैपिटलिज्म जो है वो क्रिएट हुआ है. दिस बिलीफ रिकॉग्नाइज द रोल ऑफ द कम्युनिटी इन प्रमोटिंग, प्रोटेक्टिंग एंड कंट्रोलिंग द वैल्यू ऑफ राइट्स एंड लिबर्टी ऑफ एवरी सिटीजन इन द डेवलपमेंट एंड इंप्रूवमेंट ऑफ द कम्युनिटी. यही मैंने आपको बताया कि लिबरलिज्म में एवरीवन हैज द राइट टू डेवलप हिमसेल्फ, हरसेल्फ अकॉर्डिंग टू हिज कैपेसिटी, एबिलिटी. इसलिए यहाँ पे आपको सब फ्री दिखेगा. यहीं पे आपको इंडिविजुअलिज्म भी दिखेगा, यहीं पे आपको कैपिटलिज्म दिखेगा. यहाँ पे इवन यहीं पे आपको कम्युनिज्म का मैक्सिमम अपोज करने वाले लोग दिखेंगे आपको यहीं पे. लिबरलिज्म म्हणजे काय? उदारमतवाद, की ज्याच्यात प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्याची समान संधी आहे. त्याच्या क्षमतेनुसार तो त्याचा विकास करू शकतो. तुमच्या क्षमता असेल तर तुम्ही नीटची एक्झाम पास करा, डॉक्टर व्हा. तुमच्यात नाही आहे क्षमता, तुम्ही दुसरं काही करा. तुमच्यामध्ये जी क्षमता असेल, तुमच्यामध्ये जी ॲबिलिटी असेल त्यानुसार तुम्हाला स्थान मिळेल.
त्यानुसार तुमचं डेव्हलपमेंट होईल. हे सगळं लिबरलिझम मध्ये आहे. आपल्या इथे देखील लिबरलिझम आहेच, आणि त्याच्यामुळे आपल्याला पाहतो आपण की प्रत्येक जणांचा हे जे फरक पडतो सोसायटीमध्ये लिव्हिंग स्टँडर्डमध्ये, हा याच्यामुळेच पडतो. ज्याच्याजवळ जशी कॅपॅसिटी असेल त्याच्यानुसार त्याला ती संधी उपलब्ध होते. पण या सगळ्या फिलॉसॉफी या वेस्टर्न कंट्रीजमध्येच अधिक युजफुल आहेत. भारतासारख्या देशामध्ये फार युजफुल नाही आहेत, कारण की आपल्या इथं खूप लार्ज पॉप्युलेशन आहे. जेव्हा लार्ज पॉप्युलेशन असतं तेव्हा इंडिव्हिज्युअल पर्सनला देखील ग्रो करायला त्रास होतो, किंवा ग्रो झाल्यानंतर देखील त्याची डेव्हलपमेंट होईलच बुवा असं सांगता येत नाही. म्हणून आपल्याला दिसतं की खूप लोक चांगले शिकलेले पण आहेत, पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत, किंवा ते काही करू शकून नाही राहिले आहेत बरोबर. पण जिथे लोकसंख्या कमी आहे, युरोपियन नेशनमधले तुम्ही लोकसंख्या पहा, तुम्ही आपल्या इथे बरेच लोकांना हा प्रश्न पडतो ना की भारतासारख्या देशामध्ये अजूनही वॅक्सिनेशन का असं आहे, आपल्याला इतक्या वॅक्सिनेशन का पटपट होऊन नाही राहिलेलं आहे. याचं उत्तर फक्त एवढंच आहे की अमेरिकेमध्ये 30 करोड लोकसंख्या आहे, भारतामध्ये 130 करोड लोकसंख्या आहे. बरोबर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 30 करोड मध्ये त्यांनी समजा 3 लाख लोकांना वॅक्सिनेशन केलं असेल, तर 130 मध्ये आपण 15 लाख लोकांना केलेलं आहे. रेशिओ सारखाच चालू आहे. एखाद्या काढलं पर्सेंटेज वाईज तर आपला जास्त निघेल, पण 130 करोड मध्ये 15 लाख किंवा 15 करोड उद्या जाऊन ते आपल्याला जाणवणार नाही. ते हे लिबरलिझम हा सगळं या माध्यमातून लिबरलिझम हा स्वीकारला जात असतो. त्याच्यानंतर कन्झर्वेटिझम, आयडियोलॉजी ऑफ कीपिंग सिस्टीम्स लार्जली अनचेंज. कन्झर्वेटिझम आपण म्हणतो ना, काही काही लोक हे खूप नॅरो माइंडेड लोक आहेत. वी से दॅट सम पीपल if we look particular person or some people, we say that these are the very narrow minded people, means they don't believe on whatever changes happen around them. आज भी आपके घर में देखो ना, आप कभी कभी जो बड़े लोग जो रहते, जो बुजुर्ग दादाजी वगैरह आपके आप लोगों के, वो मोबाइल नहीं यूज करते. मोबाइल यूज करते होंगे तो वो ऑनलाइन पेमेंट नहीं करते, वो एटीएम कार्ड नहीं निकालते. नहीं, मेरा एटीएम किसी ने निकाला, मेरे पैसे जाएंगी चोरी. उनका कहना है कि नहीं, जो पुरानी सिस्टम है वही ठीक है. तो ये जो पुरानी सिस्टम जो है, या कोई भी जो सिस्टम चलती आ रही है, वो चेंज नहीं होना चाहिए, वो वैसी की वैसी रहना चाहिए, उसको कहा जाता है कन्झर्वेटिझम, ज्याला पुराण मतवादही म्हणतात. म्हणजे आजही इंग्लंडमध्ये पुराण मतवाद आहे. जो राजा किंवा राणी जी काही होते की नाही, ही सगळी त्यांच्या प्रोटेस्टंट पंथातूनच आणि पर्टिक्युलर घराण्यातलीच व्यक्ती ही तिथे होत असते. पण इंग्लंडमध्ये हा जो पुराण मतवाद आहे, हा त्यांनी त्यांच्या व्यवस्थेला ज्या अनुकूल तत्व आहेत तीच तत्व स्वीकारून पुढे ठेवलेला आहे. वी सी दॅट कन्झर्वेटिझम इवन इन ब्रिटिश पॉलिटिकल सिस्टम. Their queen is nominated by their particular caste, their particular क्या बोलते उसको, जो पंथ जो है वहाँ का जो प्रोटेस्टेंट जो है वही से होता है, और पर्टिकुलर घराने में क्या ही होता है. ये सब प्रिंसिपल्स आपको वहाँ पे दिखेंगे. इवन हाउस ऑफ लॉर्ड्स का जो स्ट्रक्चर है ना वहाँ का, वो कंजर्वेटिज्म का ही एक प्रकार का उसका जो ये है मॉडल है, क्योंकि वहां पे बहुत सारे लोगों को रिप्रेजेंटेशन मिलता है अकॉर्डिंग टू देयर वेल्थ, अकॉर्डिंग टू देयर स्टेटस, अकॉर्डिंग टू देयर कंट्रीब्यूशन, अकॉर्डिंग टू देयर नॉलेज. यानी आपको वहां पे धर्मगुरु भी दिखेंगे, वहां पे आपको कोई खेलने वाला भी दिखेगा, वहां पे आपको कुछ डॉक्टर्स भी दिखेंगे नॉलेज के आधार पर, कोई साइंटिस्ट भी दिखेगा. इसलिए वहां की जो लिमिटेशन ऑफ मेंबर जो है हाउस ऑफ लॉर्ड्स के, ऐसा कुछ नहीं है, कितने भी बढ़ सकता है वो हाउस. तो ये जो प्रिंसिपल्स है उन्होंने एक्सेप्ट किए हैं, बट दोज प्रिंसिपल्स आर मैच विथ डेमोक्रेटिक सिस्टम. ओनली दीज प्रिंसिपल एक्सेप्टेड बाय द ब्रिटिश पॉलिटिकल थिंकर्स और पीपल. इसलिए कंजर्वेटिज्म मीन्स क्या है कि जो कुछ भी है उसमें चेंजेस नहीं होना हमको.
ये इसके ऊपर बिलीव जो है ना, जिसको नैरो माइंडेड कहते हैं अपन, उसको कंजर्वेटिज्म कहा जाता है जनरली. Anarchism means those people don't believe on government or the existence of state. ये जो मार्क्स वगैरह जो है ना, वो एनार्किस्ट बोला जाता है उनको. इवन अपने गांधी जी भी जो है वो स्टेट के ऊपर बिलीव नहीं करते थे कि सही में उसके कारण डेवलपमेंट होगा या नहीं होगा, सही में स्टेट अच्छा रोल प्ले करेगा या नहीं करेगा. A belief that governmental rules and policies are against the exercise of liberty and interest of every member of the society and thus aptly become a community without a rule of law. Without rule of law means anarchism. State is not important. State cannot control the behavior of any individual or a society. Only society existence important, and society run without rule of law. Whatever rule made by the society, it is important, not rule made by the state. ये भी एक फिलोसॉफी चली, क्योंकि स्टेट का जो रोल चलते गया बहुत बार वो पर्टिकुलर क्लास से रिलेटेड ही चलते गया, इसलिए ये भी एक एनार्किझम, याला अराजकतावाद म्हणतात. अराजकता म्हणजे काय, जिथे राज्य नाही राहणार, जे काही आहे जे समाज जिथे महत्वाचा राहील. अराजकतामध्ये म्हणजे काय की हे राज्य जे काही आहे, जे काही नियम तयार करतं ते समाजाच्या विरुद्ध तयार करतं बा, समाजाच्या आवडीच्या विरुद्ध तयार करतं, आणि त्याच्यामुळे राज्य विरहित समाज व्यवस्था. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मार्क्सिझम जेव्हा आपण शिकू पुढच्या सेमिस्टरमध्ये, त्यात तुम्हाला एक सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे स्टेटलेस सोसायटी, विदाउट स्टेट सोसायटी. जसं क्लासलेस सोसायटी त्यांनी म्हटलं म्हणजे वर्गविरहित समाज व्यवस्था, तसंच त्यांनी राज्यविरहित समाज व्यवस्था देखील मार्क्सनी मांडलेली आहे, आणि ती देखील एक विचारधारा चालली. पण या सगळ्या विचारधाराचा फार काही मोठा इम्पॅक्ट म्हणा किंवा प्रभाव संपूर्ण जगावर पडला नाही, कारण की राज्याची भूमिका ही खूप महत्वपूर्ण आज ठरते आहे. त्याच्यामुळे या फिलॉसॉफी आपल्याला माहित असणं यासाठी आवश्यक आहे, किंवा आयडियोलॉजी यासाठी माहित असणं आवश्यक आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे की त्याचा तो अर्थ काय आहे. इस्लामिझम म्हणा, हिंदुइझम म्हणा, हे सगळे इझम जे आहेत हे रिलिजन टर्न इन टू द पॉलिटिकल आयडियोलॉजीज. याचा वापर कशा पद्धतीने होतोय हे सगळेजण तुम्ही पाहतात आहात. त्याच्यानंतर फॅसिझम, एक्सट्रीम फॉर्म ऑफ नॅशनलिझम विथ एलिमेंट्स ऑफ रेसिझम, सोशलिज्म एंड मिलिटरिज्म. फैसिज्म और ये जो नाजिज्म जो है वो इम्पोर्टेंट, वो दोनों भी फिलोसॉफी जो है, दीज फिलोसॉफीज और दीज आइडियोलॉजीज रिस्पॉन्सिबल फॉर द सेकंड वर्ल्ड वॉर. यही मैंने आपको स्टार्टिंग में बताया कि फॅसिझम आणि नाझीवाद, फॅसिझम हा जो काही आहे हा मुसोलिनी जो मांडला, किंवा नाझिझम जो आहे जो हिटलरनी मांडला, या दोन्ही विचारधारा ज्या आहेत हे एक्स्ट्रीम राष्ट्रवादाच्या सगळ्या आहेत. म्हणजे आमचंच राष्ट्र महत्वाचं, आमचीच मूल्य महत्वाची, आणि त्याच्याकरता मग आम्ही कशाचाही वापर करू, आम्ही कोणत्याही लेवलवर जाऊ, आणि त्याच्यामुळे संपूर्ण जगावर आमचं राज्य असलं पाहिजे. ही भूमिका जी आहे ही तुम्हाला या विचारधारेत दिसेल, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा संघर्ष तयार होतो, आणि संघर्षातून विनाश देखील झालेला तुम्हाला दिसेल. म्हणजे जर्मनीचा जो विनाश झाला हा केवळ याच आधारावर झाला, किंवा इटलीमध्ये जे काही हिरोशिमा नागासाकीवर जे काही बॉम्ब टाकले गेले त्याचे परिणाम, किंवा जपानमध्ये जे काही बॉम्ब टाकले गेले त्याचे परिणाम जपानला देखील याच फिलॉसॉफीचा त्यांनी बाजूनी उभ्या राहिल्यामुळे त्यांना आजही बऱ्याच वेळेला भोगावे लागतात. त्या ठिकाणी ना कोणतं उत्पादन होत, तिथे जन्माला येणारा जे लोक आहे आत्तापर्यंत हे काहीतरी पंगुत्व म्हणजे काहीतरी फिजिकल डिसॅबिलिटी घेऊनच जन्माला येत होते. म्हणजे पण ह्या आयडियोलॉजीचा जे महत्व काय आहे की या आयडियोलॉजीने संपूर्ण या 2-3 देशांना एकत्र आणलं, आणि इतकं
पूर्णतः स्वतः संपुष्टात जरी येत असतील तरी त्याचा विचार न करता त्यांनी त्याच्यात स्वतःला वाहून दिलेलं होतं. म्हणून या आयडिओलॉजीचं महत्व जे आहे इन पॉलिटिकल सिस्टीम, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ वी अंडरस्टँड आयडिओलॉजी, then we definitely understand any kind of political structure. That's why if we look to the politics, always see that what are the parameters. So this ideology is one of the parameter. What kind of ideology accepted by a particular political party or particular political leader, and whether majority of the people accepted that philosophy or ideology. If accepted, definitely that candidate win in the election. यही आपको दिखाई पड़ेगा इलेक्शन में. और वही फिर ये आपको एनालिसिस करने में बहुत इंपॉर्टेंट रोल होता है आइडियोलॉजी का. आइडियोलॉजी आप समझ लोगे, पॉलिटिक्स आप समझ लोगे, या पॉलिटिकल साइंस आप, इसलिए अपन बोलते हैं ना कि अपने कॉन्स्टिट्यूशन में सेक्युलरिज्म ये वर्ड नहीं होते हुए भी अपनी पूरी फिलोसॉफी तो सेक्युलरिस्ट थी. हालांकि वो 1974 में वो ऐड किया गया, वो बात अलग है, लेकिन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो रखा कॉन्स्टिट्यूशन, वो सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन ही था कि वहां पे हर एक को रिप्रेजेंटेशन दिया गया था स्टार्टिंग से. और वो कैसे समझ में आया? क्योंकि जब अपन कॉन्स्टिट्यूशन पढ़े तब अपने वो आइडियोलॉजी जो समझ में आती थी वो अपने को वहां पे रिफ्लेक्शन उसका वहां पे दिखा. इसलिए आइडियोलॉजीज, टू अंडरस्टैंड द आइडियोलॉजीज, इट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर द पॉलिटिकल साइंस स्टूडेंट. ठीक है, यहीं पे अपना फिनिश होता है आज का लेक्चर. सबको समझ में आया है? समझ में आया है सबको? Yes, sir. Yes, sir. इसी के ऊपर